पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं। यावेळी बोलताना त्यांनी विना अडथळा संसदेचं कामकाज चालू दिलं पाहिजे असं आवाहन केलं। काँग्रेस पक्षाला मृत्यूप्रमाणे वरदान मिळालं आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला। तसंच विदर्भातील संत्र आता हातोहात विकलं जाणार आहे असंही ते यावेळी म्हणाले। त्यासाठी कोका कोला कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये झालेल्या कराराची माहिती मोदींनी आपल्या उत्तरात दिली। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा विश्व सांस्कृतिक कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादानं दिल्ली प्राधिकरणाला जाब विचारलाय। आज प्राधिकरणाला या संदर्भात उत्तराचं प्रतिज्ञापत्र दाखल करायचं आहे। यमुना किनाऱ्यावर या कार्यक्रमासाठी झाडं कापण्यात आली। पंटूर पूल बनवण्यासाठी लष्कराच्या जवानांना झुंपण्यात आलं। या मुद्द्यावरून लवादानं सरकारला धारेवर धरलंय। पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्यामुळे कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। राज्यसभेतही हा मुद्दा गाजला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मालदामध्ये निवडणूक प्रचार रॅली काढणार आहेत। 3 जानेवारी रोजी मालद्यात मोठी हिंसा झाली होती। त्या पार्श्वभूमीवर ममता दीदी पहिल्यांदाच या भागात रॅली करतायत। मंगळवारी जेएनयूमधील काही विद्यार्थ्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं। मनुस्मृतीतील काही भाग महिलांच्या विरोधात असून त्यांचा अपमान करणारा असल्याचं सांगून काही भागाचं दहन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन एबीव्हीपीच्या माजी पदाधिकाऱ्यानं केलं होतं। कार्यक्रमाला एबीव्हीपीचा उपाध्यक्ष जतीन उपस्थित होता। कन्हैया कुमारनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। जेएनयूतल्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना काश्मीरमध्ये तैनात लष्कराच्या जवानांवर त्यानं अभद्र आरोप केलाय। भारतीय सैनिक काश्मीरच्या महिलांवर बलात्कार करतात असं कन्हैयाचं म्हणणं आहे। महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कन्हैयानं हे तारे तोडलेत। जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैयावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी 21 दिवस तुरुंगात राहिल्यावर गेल्या आठवड्यातच दिल्ली उच्च न्यायालयानं त्याला जामीन दिला। त्यावेळी उच्च न्यायालयानं कन्हैया आणि त्याच्या साथीदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच्या कल्पनांवर चांगलेच ताशेरे ओढले होते। तरीही कन्हैयाचे बेताल आरोप सुरूच आहेत। भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी धक्कादायक विधान केलंय। बीफवर बोललो तर माझी नोकरी जाईल असं अरविंद यांनी सांगितलंय। मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांनी हे विधान केलंय। सरकारी बँकांचे जवळपास 7.5 कोटी रुपये थकवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करावी अशी याचिका एकूण 17 सरकारी बँकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली। दरम्यान मल्ल्या स्वतः मात्र देशाबाहेरच असल्याची चर्चा आहे। विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईनला विविध बँकांकडून कोट्यवधींची कर्ज देण्यात आली आहे। त्यात सर्वाधिक कर्ज भारतीय स्टेट बँकेनं दिलंय। पण किंगफिशर बंद पडल्यानं आता ही सर्व कर्ज बुडीत खात्यात गेले। त्यावर दिल्ली हायकोर्टानं बँकांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला। तर त्यावर या बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांसह ईशान्य आणि नैऋत्याला असणाऱ्या 13 देशांमध्ये आज सकाळपासून खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं। पहाटे ईशान्येकडच्या सर्व राज्यांसह आसाम, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात सूर्योदयाच्या वेळी खंडग्रास सूर्यग्रहण झालं। सुमारे 1.25 तास चालणारा निसर्गाचा हा ऊन सावल्यांचा खेळ अनेक खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरला। इंडोनेशियातल्या 155 किलोमीटरच्या पट्ट्यात 3 मिनिटं सूर्य पूर्णपणे झाकोळला जाणार आहे। सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्यामुळे हा सावल्यांचा खेळ निर्माण होतो। निसर्गाचा हा चमत्कार फक्त अमावस्येच्या दिवशीच होऊ शकतो। आज झालेलं सूर्यग्रहण हे यंदाचं पहिलं सूर्यग्रहण ठरलं।
राज्यातील घडामोडी पाहूया। राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली। फडणवीस सरकारचं हे दुसरं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। दुष्काळ आणि दुष्काळ उपाययोजना हा राज्यपालांच्या भाषणाचा गाभा होता। सरकारनं दुष्काळग्रस्तांना आतापर्यंत सरकारी तिजोरीतून 2536 कोटींची मदत करण्यात आल्याचं यावेळी राज्यपालांनी म्हटलंय। तर विरोधकांनी अभिभाषण मराठीतून व्हावं अशी मागणी करून घोषणाबाजी केली। कर्जमाफीसाठी यावेळी घोषणाबाजी झाली। अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसेंनी आज विधान परिषदेत दिली। नगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, मात्र यंदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणीत भर पडली आहे। ईडीनं छगन भुजबळ यांना 14 मार्चला होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलंय। या प्रकरणी याआधी भुजबळांचे पुतणे पंकज भुजबळ यांना महिन्याभरापूर्वीच अटक करण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांचे पुत्र समीर भुजबळ यांची ईडीनं चौकशी केली। आता भुजबळांनाही 14 तारखेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडली आहे। महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कुठलाही घोटाळा केला नाही असं भुजबळांनी याआधी वारंवार स्पष्ट केलंय। शिवाय या संदर्भातले सगळे निर्णय कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच घेण्यात आल्याचाही भुजबळांचा दावा आहे। तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताना छगन भुजबळांना ईडी चौकशीला कसं बोलवतं असा सवाल करत हे सरकारचं दबाव तंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। स्वच्छ सुरक्षित मोफत सार्वजनिक शौचालयांच्या मागणीसाठी 32 सामाजिक संस्थांसह मुंबईकर महिलांनी उभारलेल्या राईट टू पी मोहिमेचे महापौरांनी पुरस्कार देऊन कौतुक केलं होतं। मात्र या पुरस्काराचा गाजावाजा करणाऱ्या महापालिकेला शहरात सार्वजनिक शौचालय उभारून देण्याच्या आश्वासनांचा मात्र विसर पडला। सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीसाठी जेंडर बजेटमध्ये केलेली तरतूद सलग 3 वर्ष पाण्यात गेली आहे। यातील 1 रुपयाही या कामी खर्च न केल्यामुळे या प्रश्नाचं घोंगडं भिजत पडलंय। मुंबई शहराला स्मार्ट सिटी करण्याचं स्वप्न पाहिलं जात असताना या शहरात शौचालयांच्या मूलभूत मागणीसाठी महिलांना वर्षानुवर्ष झगडावं लागतं ही लाजिरवाणी बाब असल्याचं राईट टू पी टीमचं म्हणणं आहे। महापौरांनी दिलेल्या पोकळ आश्वासनांचा निषेध करत या टीमनं महापौरांनी दिलेला पुरस्कार महिला दिनीच परत केला। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चित करू नये असा अर्ज सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयात सादर केलाय। समीरचा तपास पूर्ण झाल्यानंतरच खटल्याला सुरुवात करावी असा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आलाय। खटला लांबवण्याचा हा प्रकार असल्याचा गायकवाडच्या वकिलांचा आरोप आहे। तसंच समीरच्या वकिलांनी जामिनासाठी दुसऱ्यांदा कोर्टात अर्ज दाखल केलाय। याबाबत 29 मार्चला सुनावणी होणार आहे। आरोपीला जामीन मिळू नये अशी पानसरे कुटुंबियांची मागणी आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील आणखी एका वादानं तोंड वर काढलंय। मंदिर परिसरात असणारं मणकर्णिका कुंडावरील शौचालय त्वरित हटवावं अशी मागणी महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीनं केली आहे। याबाबत जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तत्काळ निर्णय घेऊन भाविकांना कुंड खुलं करून द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय। या समितीचे सदस्य आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक आणि श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी मंदिराची पाहणी करून ही मागणी केली आहे। अमेरिकेनं इराणसोबत एकाच वेळी अनेक बॅलिस्टिक मिसाईल्सचं परीक्षण केलंय। ही मिसाईल जगातील वेगवेगळ्या ठिकाणातील काही गुप्त जागांमधून मिळाली आहेत, त्यामुळे इराण आणि पश्चिम देशांमधला तणाव वाढण्याची शक्यता आहे। नायजेरियाच्या लागोसमध्ये एक बिल्डिंग पडल्यानं 5 लोकांचा मृत्यू झाला। बचाव कार्य चालू असून ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शक्यता बचाव टीमकडून वर्तवली जाते। सिरियानं टर्कीच्या एका इमारतीवर रॉकेटनं हल्ला केला। हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले। इमारतीमधून धुरांचे लोट काही काळ बाहेर पडत होते। हल्ल्यामधील मृत लोकांची संख्या अजून स्पष्ट समजलेली नाही। कॅलिफोर्नियामध्ये ट्रेन रुळावरून घसरून अपघात झाला। या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला, तसंच 4 जण गंभीर जखमी झाले। हा अपघात रुळावर झाड पडल्यामुळे झाला असल्याचं उघड झालंय। वॉशिंग्टनमधील ओक्लाहोमा काउंटीच्या जंगलामध्ये लागलेल्या आगीचा व्हिडिओ एपीनं प्रकाशित केला। यामध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या
असलेले घोडे आगीपासून आपला बचाव करण्यासाठी पळताना दिसतायत. केनियामध्ये चिखलात फसलेल्या 20 वर्षांच्या हत्तीला बाहेर काढण्यास बचाव टीमला अखेर यश आलं. रात्रीच्या अंधारात हत्ती पाण्याच्या शोधात फिरत असताना चिखलात फसल्याचं बोललं जातंय. बचाव टीमनं त्याला 3 कार्सच्या मदतीनं बाहेर काढलं. आफ्रिकेच्या मेडागास्करमध्ये आढळले जाणारे दुर्लभ प्रजाती असणारी ओमुरा व्हेलचा व्हिडिओ समोर आलाय. या समुद्रात 2015 मध्ये पहिल्यांदा ओमुरा व्हेल दिसली होती. शिकागोमधील एक टीम या दुर्मिळ व्हेलवर रिसर्च करते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.